सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शरद पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार म्हणून मान्यता दिल्याबद्दल आणि ईसीआयला आमच्या चिन्हासाठी आमच्या अर्जावर 7 दिवसांच्या आत विचार करण्याचे निर्देश दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो। शेतकऱ्यांचे एमएसपी सह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली। ते आंदोलन फक्त पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांचे नसून देशातील शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी आहे। शेतकरी अजून दिल्लीपासून 250 किलोमीटर दूर आहेत। त्यांना रोखण्यासाठी भिंती उभ्या केल्या आहेत, रस्त्यावर खिळे ठोकले आहे, बंदुका रोखल्या आहेत। या आंदोलक शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे हे संवेदनशील आहेत, असे ते म्हटले। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दौरा करत आहेत। आता ते 2 दिवसीय हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यादरम्यान ते 4 सभा घेणार आहेत। त्यांचा हा दौरा येत्या 23 आणि 24 फेब्रुवारीला आहे। या सभेतून कार्यकर्त्यांना लोकसभेच्या कामाला लागण्याच्या ते सूचना देऊ शकतात। हिंगोलीत त्यांची पहिलीच सभा असून ते या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर माघी एकादशी निमित्ताने 30 प्रकारच्या वेगवेगळ्या 5 टन फुलांनी सजवण्यात आले आहे। सजावटीसाठी मोगरा, जरबेरा, आष्टर, झेंडू, गुलाब, कॉर्नवर अशा देशी विदेशी फुलांनी मंदिराची सजावट करण्यात आली आहे। या एकादशी निमित्त लोक उपवास करून भगवान विष्णू पांडुरंगाची पूजा करतात। या दिवशी उपवास केल्याने माणसाची सर्व पाप नष्ट होऊन मोक्ष प्राप्त होते, असे मानले जाते। मराठ्यांची पहिल्यापासून मागणी आहे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे। सरकारने अधिसूचना तुम्ही काढली आहे, त्या अधिवेशनात सगळे सोयऱ्यांचा मुद्दा घ्यावा। जर सरकारने अधिसूचनेच्या अंमलबजावणीचे पावले उचलली नाही तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरवणार आहे, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे। तसेच स्वतंत्र आंदोलनाची मागणी नव्हती, सरकारने दिलेले आरक्षण हे कोर्टात टिकणारे नाही, ही एक प्रकारे फसवणूक आहे, असेही ते म्हणाले। अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या ऑटो इम्यून कंडिशनबद्दल उघडपणे सांगितले। ऑटो इम्यून कंडिशन दरम्यान मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले। त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे ब्रेन फॉग। या काळात मी पुन्हा तेच विचारत राहायचे। आर्या 3च्या शूटिंग दरम्यान मला हृदयविकाराचा झटका आला। याच्या 6 महिन्यांपूर्वीपर्यंत माझ्या हृदय चाचणीचा अहवाल नॉर्मल होता, असे तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले। मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत हे विधेयक मांडले। ते विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे। मराठा समाजाला आता शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळणार आहे। अधिवेशनाच्या आधी या विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली होती। मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर यावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। स्वतंत्र मराठा आरक्षणाचे स्वागत आहे, परंतु हे आरक्षण टिकेल का नाही याची शंका आहे। मराठा आरक्षणासाठी काढलेल्या सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा। आम्हाला हे स्वतंत्र आरक्षण नको, आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे। उद्या आंदोलनाची घोषणा करणार, असा इशाराही यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले। आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात दादागिरी सुरू आहे। 27 तारखेलाच जरांगेंनी गुलाल उधळला, पुन्हा 10 तारखेला उपोषणाला बसले, अनेक शहरात बसगाड्या फोडल्या, असा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर केला। ते विधानसभेत बोलत होते। मनोज जरांगे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत, हे थांबायला पाहिजे। आता विधानसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आता ओबीसीतून आरक्षण मागतात, असेही भुजबळ म्हणाले। मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक हे काल विधानसभेत मंजूर झाले। त्यानंतर मनसे नेते राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले याचा आनंद आहे, मात्र याचा कितपत फायदा होईल याचा विचार मराठा समाजाने करावा। मराठा समाजाने जागरूक राहावे, कारण सरकारचे तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे। हा विषय टेक्निकल आहे, उगाच सरकारने जाहीर केले म्हणून आनंद मानण्यासारखे नाही, असे ते म्हणाले। 2दा नाकारलेले आरक्षण सरकारने 3ऱ्यांदा दिले। ही फक्त निवडणुकांपर्यंत वेळ मारून नेण्यासाठी दिलेले आरक्षण आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला। आम्हाला बोलू दिले नाही, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला।
मराठा ओबीसी समाजाची या सरकारने फसवणूक केली। राज्य सरकारला 50% पेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे का, असा सवालही यावेळी विजय वडेट्टीवारांनी केला। विधानसभेनंतर आता महाराष्ट्र विधान परिषदेतही मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक विधान परिषदेतही मांडले, त्यानंतर ते विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे। मराठा समाजाला आता शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणार आहे। मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी राज्य सरकारचे अभिनंदन केले। मराठा आरक्षणासाठी मागासवर्ग आयोग गठीत करून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे, ही मागणी घेऊन मी गेल्या 2 वर्षांपासून पाठपुरावा करत होतो। मागासलेपणाचे सर्वेक्षण करून आरक्षण लागू केल्याबद्दल अभिनंदन। हे आरक्षण न्यायालयात टिकवण्याची जबाबदारी शासनाने कटाक्षाने पार पाडावी, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे। कायद्याच्या निकषावर मराठा समाजाला दिलेले 10% आरक्षण टिकेल, यासाठी आमची प्रार्थना आहे। कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली। या आधीही गुलाल उधळला होता, ती फसवणूक असल्याचे लक्षात आले। मराठा समाजाला आता नोकऱ्या कुठे मिळणार, हेही सरकारने जाहीर करावे, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले। मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता शिंदेगडाचे आमदार भरत गोगावलेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। यामध्ये मुंबईत असलेले गोगावले आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्याचा जल्लोष साजरा करायला सांगत आहेत। 10-10 हजारांच्या 2 फटाक्यांच्या माळा लावा, उद्धव ठाकरेंच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत, गुलाल उधळा, पेढे वाटा, असे सांगताना दिसत आहेत। मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण देण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला। यानंतर अबू आझमी यांनी मुस्लिम समाजालाही 5% आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली। ते या मागणी संदर्भातील बॅनर विधान भवनाबाहेर घेऊन उभे होते। तसेच त्यांनी मुस्लिम आरक्षणासंदर्भातील 2014 अध्यादेश विधानसभा परिसरात फाडून निषेध केला। सरकारकडून मुस्लिमांना मूर्ख बनवण्याचे काम सुरू आहे, असेही ते म्हणाले। मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचे विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर झाल्यानंतर विधान भवन परिसरात मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर गुलाल उधळत, हार घालून, ढोल ताशाच्या गजरात सरकारच्या निर्णयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते। काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे। यासोबतच भाजपचे चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड निवडून आले आहेत। याबाबत राज्यसभेचे अधिकारी महावीर प्रसाद शर्मा यांनी माहिती दिली। सोनिया गांधी या आधी लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झाल्या होत्या, पण त्या पहिल्यांदाच राज्यसभेवर गेल्या आहेत। यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या ऐवजी त्यांना तिकीट देण्यात आले होते। शरद पवारांनी काल कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांची न्यू पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली। काही दिवसांपासून शाहू महाराज लोकसभा लढवणार असल्याची चर्चा आहे। कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल। शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल। महाविकास आघाडीचे लोकसभेच्या 39 जागांवर एकमत झाले आहे, अशी माहितीही यावेळी पवारांनी दिली। भाजपच्या तिन्ही उमेदवारांची मेधाताई कुलकर्णी, अशोक चव्हाण आणि डॉक्टर अजित गोपछडे राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली। काल मुंबईतील भाजप मुख्यालयात या तिन्ही नवनिर्वाचित खासदारांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार उपस्थित होते। दरम्यान महायुतीने राज्यसभेच्या 5 जागेवर विजय मिळवला आहे।